नमस्कार. नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता 12वी विषय समाजशास्त्र, प्रकरण 3 भारतीय समाजातील विविधता आणि एकता या प्रकरणावर सर्वसमावेशक परीक्षेकरिता येणारे बहुपर्यायी प्रश्नसंच दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1. लिंगभाव हा रिकामी जागा असतो. पर्याय दिले आहेत. अ. अंगभूत, ब. मूलभूत, क. जनुकीय, ड. आत्मसात केलेला. वेळ चालू होती तुमची आता. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ. लिंगभाव हा अंगभूत असतो. प्रश्न क्रमांक 2. सामाजिक विषमतेमुळे काय वाढीस लागते? पर्याय आहेत. अ. एकता, ब. फुटीरता, क. एकजिनसीपणा, ड. आपुलकी. वेळ चालू होती तुमची आता. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. सामाजिक विषमतेमुळे फुटीरता वाढीस लागते. प्रश्न क्रमांक 3. डॉक्टर B.S. गुहा यांच्या मते भारतात किती वंशांचे लोक आहेत? तर पर्याय दिले आहेत. अ. 4 वंशाचे, ब. 5 वंशाचे, क. 6 वंशाचे, ड. 7 वंशाचे. तर वेळ चालू होती तुमची आता. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे क. डॉक्टर B.S. गुहा यांच्या मते भारतात 6 वंशाचे लोक आहेत. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या साली राज्यांची भाषावर पुनर्रचना करण्यात आली? पर्याय दिले आहेत. अ. 1950, ब. 1952, क. 1956, ड. 1957. तर वेळ चालू होती तुमची आता. या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय आहे क. 1956 साली राज्यांची भाषावर पुनर्रचना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 5. भारताची राष्ट्रभाषा कोणती आहे? पर्याय आहेत. अ. हिंदी, ब. संस्कृत, क. मराठी, ड. तेलुगू. वेळ चालू होती तुमची आता.
या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ. भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. प्रश्न क्रमांक 6. भारत हे कसे राष्ट्र आहे? पर्याय दिले आहेत अ. हिंदू राष्ट्र, ब. धर्मनिरपेक्ष राष्ट्र, क. भाषिक राष्ट्र, ड. सांप्रदायिक राष्ट्र. वेळ चालू होती तुमची आता. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. प्रश्न क्रमांक 7. कशामुळे हिंदू, मुस्लिम आणि शीख यासारख्या विविध धर्मात धार्मिक संघर्षाची भावना आढळते? पर्याय आहेत अ. जातीयतेमुळे, ब. दहशतीमुळे, क. प्रांतवादामुळे, ड. सांप्रदायिकतेमुळे. वेळ चालू होती तुमची आता. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ड. सांप्रदायिकतेमुळे हिंदू, मुस्लिम आणि शीख यासारख्या विविध धर्मात धार्मिक संघर्षाची भावना आढळते. प्रश्न क्रमांक 8. राष्ट्रीय एकात्मतेच्या वृद्धीसाठी काय आवश्यक आहे? पर्याय दिले आहेत अ. भाषावाद, ब. प्रांतवाद, क. आर्थिक विकास, ड. जातीयवाद. वेळ चालू होती तुमची आता. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे क. राष्ट्रीय एकात्मतेच्या वृद्धीसाठी आर्थिक विकास आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 9. भारताने कोणती शासन प्रणाली स्वीकारली आहे? पर्याय दिले आहेत अ. भांडवलशाही, ब. लोकशाही, क. राजेशाही, ड. हुकुमशाही. वेळ चालू होती तुमची आता. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे ब. भारताने लोकशाही शासन प्रणाली स्वीकारली आहे. प्रश्न क्रमांक 10. राष्ट्राचा विकास साध्य करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? पर्याय दिले आहेत अ. राष्ट्रीय एकात्मतेची, ब. साधन संपत्तीची, क. परकीय अर्थसहाय्याची, ड. भांडवलाची. वेळ चालू होती तुमची आता. या चार पर्यायापैकी योग्य पर्याय आहे अ. राष्ट्राचा विकास साध्य करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मतेची आवश्यकता आहे.